नमस्कार, मी ॲडव्होकेट माधुरी चौधरी। तर आज आपण एक महत्त्वाचा आणि चर्चेत असलेला विषय घेऊन आलो आहोत। तर बायकोचा मोबाईल नवऱ्याला तपासण्याचा अधिकार आहे का, हा विषय आपण पाहणार आहोत। आपल्या नातेसंबंधामध्ये विश्वास, आदर आणि मर्यादा या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात। मोबाईल हा आजच्या काळात वैयक्तिक माहिती, संदेश, फोटो, सोशल मीडियाचे खाते, बँक व्यवहार अशा अनेक गोष्टींचा संग्रह असतो। त्यामुळे त्यावर कोणाला पाहण्याचा किंवा तपासण्याचा अधिकार आहे का, हे जाणून घेणं आवश्यक आहे आणि हे सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो। भारतीय कायद्यानुसार कोणाच्याही मोबाईलमधील माहिती त्याच्या परवानगीशिवाय तपासणे हे चुकीचे मानले जाते। IT ॲक्ट 2000 आणि भारतीय दंड संहिता मधील काही कलमे डेटा उघडणे किंवा वापरणे हा गुन्हा ठरवतात। जरी नवरा बायकोचं नातं असलं तरी प्रत्येक व्यक्तीला स्वतःची वैयक्तिक जागा म्हणजे पर्सनल स्पेस असते आणि तिचा भंग केल्यास कायदेशीर अडचण होऊ शकते। नातेसंबंधातील मोबाईल तपासण्याची इच्छा बहुतेक वेळा शंका किंवा असुरक्षिततेमुळे येते। म्हणजे नवरा बायकोमध्ये काही डाऊट निर्माण झालेले असतात, परस्परांमध्ये विश्वास कमी झालेला असतो, तर तो मोबाईल तपासण्याने वाढत नाही, उलट नात्यात दुरावा येऊ शकतो। यामागे एक मार्ग म्हणजे चर्चा। शंका असेल तर सरळ संवाद साधणे। पुरावे मिळण्यासाठी गुपचूप मोबाईल तपासणे योग्य नाही। तर यामध्ये आता काय करावे लागेल, तर सर्वात आधी तुम्ही खुलेपणाने एकमेकांसोबत चर्चा करा। शंका स्पष्ट करण्यासाठी तटस्थ मार्ग निवडा। नात्यात विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करा। तर तुम्ही आता ह्याच्यामध्ये काय करू नये, तर तुम्ही यामध्ये मोबाईल परवानगीशिवाय तपासू नये, पासवर्ड तोडण्याचा किंवा हॅक करण्याचा प्रयत्न करू नये, सोशल मीडिया अकाउंट्समध्ये नकळत प्रवेश करू नये। जर शंका खरी असेल तर कायदेशीर मार्ग लागू करा। जर खरंच तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासोबत फसवणूक झाली आहे किंवा धोका झाला आहे, अशी जर तुम्हाला शंका निर्माण झाली असेल तर एखाद्या वकिलांचा सल्ला घ्या। पुरावे मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया वापरा। कोर्ट किंवा पोलिसांच्या परवानगीशिवाय वैयक्तिक डेटा तपासणे टाळावे। म्हणजेच असे बेकायदेशीर पुरावे गोळा न करता तुम्ही कायदेशीररित्या पुरावा गोळा करा। आता नवरा बायकोचं नातं हे प्रेम, आदर आणि विश्वासावर आधारलेलं असावं। मोबाईल तपासण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे। कायद्याने प्रत्येक व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचा हक्क दिला आहे। म्हणून शंका आली तर चर्चा करा, विश्वास ठेवा आणि गरज पडल्यास कायदेशीर सल्ला घ्या। मित्रांनो, अशीच उपयुक्त आणि खरी माहिती मिळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे प्रत्येक व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।